जागतिक वारसा दिनानिमित्त अजिंक्यतारा किल्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या हेरिटेज वॉकला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. इतिहास संशोधन व वारसा संवर्धन संस्था आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला. कार्यक्रमादरम्यान इतिहास संशोधक घनश्याम ठाणे यांनी अजिंक्यतारा किल्ल्याचा समृद्ध इतिहास उपस्थितांसमोर उलगडला. त्यांनी प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळातील ऐतिहासिक घडामोडींचा कागदपत्रांच्या आधारे सविस्तर आढावा घेतला. तसेच संस्थेचे प्रतिनिधी सुभाष गायकवाड यांनी संस्थेची ओळख करून देत वारसा संवर्धनाच्या कार्याची माहिती दिली. यावेळी श्री छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी पुरातत्वीय दृष्टिकोनातून किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. किल्ल्याचे जतन ही केवळ ऐतिहासिक नव्हे तर सांस्कृतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमात छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, गणेश शिंदे, दुर्गनाथ ट्रेकिंग ग्रुप, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सातारा आदी संस्थांचा सहभाग होता. याशिवाय सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे, उपकोषागार अधिकारी संतोष चाळके, गडसंवर्धन कार्यकर्ते मोहन शेलार, मानसी वैद्य, दीपाली शिंदे तसेच अनेक शिवप्रेमी व इतिहास अभ्यासक उपस्थित होते. हेरिटेज वॉकमुळे नागरिकांमध्ये ऐतिहासिक वारशाबाबत जागरूकता वाढीस लागल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. उल्लेख मिळतात. कराडला महाराज होते तिसऱ्या दिवशी, महाराज अफजल खानाला मारल्यानंतर प्रीती संगमावर तिसऱ्या दिवशी होते. तांबूळ घेतलेला उल्लेख आहे, आष्ट घेतलेला उल्लेख आहे. मलका काय ते नेरले मलका, तिथं ते मलकापूर का असं नाव आहे ना ते, अलीकडे मलका, हां मलका, ते घेतलेलाच उल्लेख आहे.